नमस्कार मित्रांनो. बांगलादेशने कांदा आयात परवाने वाढवले. चौपट निर्यात होणार, भाव कसे राहतील, तर ते आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून बांगलादेश सरकारने आयातीसाठी परवाने वाढवलेले आहेत. त्यानुसार सुरुवातीला 50 आयपीने आयातीला परवानगी दिल्यानंतर आता 200 परवाने देण्यात आले आहेत. त्यामुळे भारतातून कांद्याच्या निर्यात वाढण्यास मदत होणार आहे. एकीकडे बांगलादेशने काही दिवसांपूर्वी भारतीय कांद्याची आयात करण्याचा निर्णय घेतला. यानंतर 1500 टनापर्यंत आयात सुरू झाली. त्यामुळे निर्यातीला चालना मिळण्यास सुरुवात झाली. शिवाय देशांतर्गत आणि स्थानिक मार्केटमध्येही कांद्याचे दर बदलत होते आणि बदलत पण आहेत. आता पुन्हा बांगलादेशने आयातीचे परवाने वाढवलेले असून यात 200 आयात परवाने दिले जाणार आहेत. बांगलादेश सरकार स्थानिक कांद्याची बाजारपेठ स्थिर ठेवण्यासाठी 13 डिसेंबर म्हणजेच आजपासून दररोज 200 आयात परवाने जारी करणार आहेत. आज येथे मिळालेल्या पीआयडीच्या माहिती पत्रकानुसार प्रत्येक परवान्याद्वारे पूर्वीप्रमाणे 30 टनापर्यंत कांद्याची आयात करता येईल आणि यामुळे भारतातही कांद्याला चांगला भाव मिळण्याची अपेक्षा ही नक्कीच आहे. याच दरम्यान याच्या अगोदर सादर केलेले अर्ज वैध राहतील. म्हणजेच 1 ऑगस्ट 2025 पासून परवान्यांसाठी जे अर्ज केलेले आयातदारांचा जो पुन्हा अर्ज करू शकतील, ज्यांनी अगोदर अर्ज केलेले होते ते, आणि प्रत्येक आयातदार एका वेळी एकच अर्ज सादर करू शकतो. आता कृषी मंत्रालयाने सांगितलंय की कांद्याची बाजारपेठ स्थिर ठेवण्यासाठी ही प्रक्रिया पुढील सूचना मिळेपर्यंत सुरू राहील. म्हणजेच कोणती सूचना, तर भाव वाढतील. पण एकीकडे बांगलादेशच्या निर्णयाने कांद्याच्या दरात सुधारणा होऊ लागलेली आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांनी चाळीतला कांदाही विक्री केल्याने विक्रीसाठी कांदाच शिल्लक नसल्याची माहिती शेतकऱ्यांकडून मिळत आहे. ज्याच्यासाठी काही प्रमाणात कांदा शिल्लक आहे अशा शेतकऱ्यांना थोड्याफार प्रमाणात का होईना दर मिळतील अशी आशा आहे. तर अशा प्रकारे आपण आज बघितले. तर व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.